जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। अवैध दारूच्या वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 28,87,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 24 एप्रिल 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहन क्रमांक MH14GD 7497 हिच्यातून अवैधरित्या विदेशी दारू भरून तिची शहादा मार्गे गुजरात राज्यात चोरटी वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी सांगितले। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहादा शहरातील शिरूर चौफुली जवळ शहादा प्रकाशा रोडाच्या कडेला दबा धरून बसले असता सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास शहादा शहरातून प्रकाशाकडे एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन येताना दिसले। त्यास पथकाने हात देऊन थांबविले। सदर वाहनाचा क्रमांक MH14GD 7497 असा असून त्यावरील वाहनचालक देवेंद्र खुमाराम मेघवाल रूपवास धोडीवाडी बासढाणी सोजत पाली राजस्थान असे असून त्यास वाहनात काय आहे बाबत विचारणा करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याच्यावर पथकास अधिकचा संशय बळावल्याने त्याच्या वाहनाची तपासणी करता त्याच्याकडून 28,87,360 रुपये किमतीचा अवैध दारूचे 217 खोके वाहनासह असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। त्यान्वये आरोपीविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(108) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस कॉन्स्टेबल शोएब शेख, भरत ओगले, सतेश घुले यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।